नाराज आहात असं म्हटलं गेलं, खरंच ती नाराजी दूर झाली का आजच्या बैठकीत? मी काय म्हटलं की 2006 साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि 2024 सालचा झालेला आत्ताचा पराभव, या पराभवामध्ये खूप फरक आहे. आणि म्हणून 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या, आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे, आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. राजन जी माहिती मिळते, तुम्ही ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे, भाजपमध्ये गेलं पाहिजे, पक्ष बदलाचे संकेत त्या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतील, त्यांनी त्यांची मतं मांडली असतील, आणि ह्या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेले आहेत. त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत, आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी की उद्धव साहेबांनी माझ्या भावना, तिथे संजय राऊत साहेब शिवसेना नेते होते, शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब होते, स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते, यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं, वेदना होता, नाराजी होती, या भावना होत्या, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या. उद्धव ठाकरेंबरोबरच राहाल का? तर आपण पाहतोय राजन साळवी यावेळेला बोलत होते, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. उद्धव ठाकरेंना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय का हे पाहणं महत्त्वाचं तर असेलच. मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत हे देखील त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं.